नमस्कार, मी विशाल पाटील। एका गृहनिर्माण घोटाळा प्रकरणामध्ये नाशिक सत्र न्यायालयाने कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी केलेला आहे। या शिक्षेला स्थगिती मिळावी म्हणून कोकाटे यांनी हायकोर्टामध्ये धाव घेतलेली होती। मात्र आता कोकाटे यांच्या अडचणी वाढलेल्या आहेत। माणिकराव कोकाटे यांचं मंत्रीपद हे कोणत्याही क्षणी जाऊ शकतं असं सांगितलं जात आहे। बरं, अशी सगळी परिस्थिती असतानाच आता धनंजय मुंडे हे दिल्ली दौऱ्यावरती गेले आणि त्यामुळे घडामोडींना चांगलाच वेग आला। तर शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी मात्र उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे बंधू प्रकाश शिंदे यांच्या रिसॉर्ट जवळ 115 कोटींचे अंमली पदार्थ सापडल्याचा गंभीर आरोप केलाय। यासोबतच त्यांनी एकनाथ शिंदेंच्या राजीनाम्याचीही मागणी केली आहे। दरम्यान राहुल गांधी यांनी मनसेला महाविकास आघाडीमध्ये सामील करून घेण्यासाठी ग्रीन सिग्नल दिल्याची माहिती आहे। दरम्यान नॅशनल हेराल्ड प्रकरणामध्ये गांधी परिवाराला लक्ष्य केल्याच्या निषेधार्थ मुंबईमध्ये काँग्रेसने आक्रमक पवित्रा घेत ईडी कार्यालयावरती धडक मोर्चा काढला। तर ऑपरेशन सिंदूर बाबत पृथ्वीराज चव्हाण यांनी केलेल्या दाव्यामुळे नव्या वादाला तोंड फुटलंय। भारतामध्ये घुसखोरी करणाऱ्यांमध्ये सर्वाधिक बांगलादेशी असून आतापर्यंत 18,851 घुसखोरांना अटक करण्यात आलेली आहे। तिकडे अमेरिकेने आणखी 7 देशांना नो एंट्रीचा फलक दाखवलाय। दरम्यान एप्स्टाईन सेक्स स्कॅन्डलची फाईल 2 दिवसात उघडणार आहे, त्यामुळे यात कुणाकुणाची नावं समोर येणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागून आहे। तर चॅट जीपीटीच्या सक्रिय युजर्समध्ये वाढ झालेली असून तिकडे उद्योगपती एलॉन मस्क यांची संपत्ती 600 अब्ज डॉलरच्या पुढे गेली आहे। यात सर्व महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा आपण घेणार आहोत आजच्या न्यूज प्लॅनेटमध्ये। नाशिकमधील एका गृहनिर्माण घोटाळा प्रकरणामध्ये अडकलेले माजी आमदार माणिकराव कोकाटे यांच्या अडचणींमध्ये मोठी वाढ झाली आहे। नाशिक सत्र न्यायालयाने त्यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी केल्यानंतर कोकाटेंनी शिक्षेला स्थगिती मिळवण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयामध्ये धाव घेतली। मात्र उच्च न्यायालयाने त्यांना कोणताही तातडीचा दिलासा देण्यास स्पष्टपणे नकार दिला। कोकाटे यांच्या याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्यास हायकोर्टाने नकार दिलेला असून आता या संपूर्ण प्रकरणाची पुढील सुनावणी येत्या शुक्रवारी निश्चित करण्यात आलेली आहे। सत्र न्यायालयाने दिलेल्या शिक्षेला स्थगिती मिळावी हा कोकाटे यांचा प्रयत्न सध्या तरी फसला असल्याचं दिसतंय। उच्च न्यायालयाने तातडीचा हस्तक्षेप करण्यास नकार दिल्याने माणिकराव कोकाटे यांच्यावर अटकेची टांगती तलवार कायम आहे। कोणत्याही क्षणी पोलीस त्यांना ताब्यात घेण्याची शक्यता वर्तवण्यात येते। आता सर्वांचं लक्ष शुक्रवारी होणाऱ्या सुनावणीकडे लागलेलं आहे। कोर्ट कोकाटेंना दिलासा देणार की त्यांच्या अडचणी आणखी वाढणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। बरं, त्याआधी कोर्टामध्ये सुनावणी दरम्यान नेमकं काय घडलं ते आपण जाणून घेणार आहोत। अनिकेत निकम कोकाटेंचे वकील आणि त्यांची बाजू मांडताना म्हणाले, ही एक नवीन रिवाइव्ह पिटिशन आहे। कोकाटे यांना त्यांचं मंत्रिपद आणि आमदारकी टिकवणं आवश्यक आहे। त्यांना कलम 467 आणि इतर काही कलमांमधून निर्दोष मुक्त करण्यात आलेलं आहे। या प्रकरणावरती शुक्रवारी सुनावणी घ्यावी ही विनंती अनिकेत निकम जे कोकाटेंचे वकील आहे त्यांनी केलेली आहे। त्यानंतर शरद शिंदे पाटील यांचे वकील असलेले अनुकूल सेठ यांनी देखील आपली बाजू मांडली। कोकाटे यांना त्यांचं जामीनपत्र जमा करावं लागलेलं आहे। ते सध्या लीलावती रुग्णालयामध्ये दाखल झालेले आहेत। या प्रकरणी पुढील सुनावणी शुक्रवारी घेण्यात येईल असं न्यायाधीशांनी म्हटलं। बरं, कोकाटेंचे वकील अनिकेत निकम यांनी हायकोर्टामध्ये सुनावणी होईपर्यंत अटकेपासून संरक्षण मागितलं नाही। त्यामुळे सत्र न्यायालयाच्या आदेशानुसार कोकाटे यांच्यावर कोणत्याही क्षणी अटकेची कारवाई होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येते। हायकोर्टाकडून सध्या कोणताही अंतरिम दिलासा न मिळाल्याने माणिकराव कोकाटे यांच्या पुढील पेच वाढलाय। सध्या कोकाटे मुंबईच्या लीलावती रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल झालेले आहेत आणि या संदर्भातच अधिक चर्चा करण्यासाठी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यावेळेला आपल्या सोबत जोडल्या गेलेल्या आहेत आणि अंजली दमानिया यांच्याबरोबर आपण थेट या संपूर्ण प्रकरणाविषयी चर्चा करणार आहोत।
खूप खूप स्वागत अंजलीताई आपलं. माणिकराव कोकाटेंचा गेम ओव्हर म्हणजेच ते आउट आणि मग आता धनंजय मुंडे इन असं जर राज्याच्या राजकारणामध्ये गणित मांडण्याचा प्रयत्न सुरू असेल तर ते किती भीषण आहे हे आज महाराष्ट्राला जाणून घ्यायचं. अ, आधी मी पहिल्या मुद्द्याबद्दल बोलते, म्हणजे नक्की. कोकाटेंबद्दल बोलते. कारण हं, धनंजय मुंडेंना जर आणलं हं. परत जर महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात, हां. तर मात्र मी मी जसं आता थोड्या वेळापूर्वी ट्विट देखील केलं, हो. की मी देवेंद्र फडणवीसांना या जन्मात माफ करणार नाही. हं, कारण अशा व्यक्तीला जर त्यांनी पुन्हा मंत्रिमंडळात आणलं, हं, तर खरंच त्यांना राईट ऑफ करण्याची पाळी आली आहे. आता असंच म्हणावं लागेल. हं, हं, तर हं. आता आपण पहिल्या मुद्द्याकडे परत येऊया, की हे नक्की. जे कोकाटे रामायण जे झालंय, की ते अतिशय गरीब असे जे आर्थिक दुर्बल असलेले जे मंत्री आहेत. सदनिका होत्या, ज्याच्यासाठी कोकाटेंनी त्या आर्थिक दुर्बल सगळ्या सदनिका स्वतःच्या घशात घालण्याचा जो प्रयत्न केला, हं, हं, हं. ज्याच्यासाठी ही सगळी केस झाली त्यांच्यावर. तर खरं तर कसं आहे, कायदा काय सांगतो आपण त्याच्याकडे येऊया. नक्की. पहिलं तर कायदा म्हणजे रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल्स ऍक्ट याच्यातला सेक्शन 8 जो आहे, हं, तो आधी असं म्हणायचा की बाबा एखाद्या आमदारावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले हं. आणि त्याच्यात त्याला 2 वर्ष किंवा त्याच्याहून अधिक शिक्षा झाली, तर बरोबर. अशा लोकांना त्याची शिक्षा ही म्हणजे जर कन्व्हिक्शन झालं तर आपोआप ते आमदार म्हणून डिस्क्वालिफाय होतात. बरोबर आहे. पण सुरुवातीच्या याच्यात लोअर कोर्टनी त्यांना 2 वर्षाची शिक्षा सुनावली, तरीही विधिमंडळाने कारवाई केली नाही. बरोबर. त्यानंतर कोकाटे अपीलमध्ये वरच्या कोर्टात गेले हं. आणि तेव्हा खरं तर कसं असतं, की एक सेक्शन 8(4) होता. तर ह्या बरोबर. सेक्शन 8 मधला जो 8(4) हा कलम होता, याच्यात काय मुभा होती, की बाबा 3 महिन्याच्या आत जर तुम्ही वरच्या कोर्टात अपील केलं, हां. तर तुमची आमदारकी रद्द होत नाही. तर तुम्हाला ती आमदारकी ठेवता येते. हं, 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 हं. तर तसं ते अपील झालंय का? आता ह्या तारखा सगळ्या बघाव्या लागतील. पण आता हे जे 8(4) सेक्शन आहे, तो सुप्रीम कोर्टाने रद्द केलेला आहे. म्हणजे बरोबर. अल्ट्रा व्हायरस आपण ज्याला म्हणतो, तर तो आता पूर्णपणे रद्द झालेला आहे. हं, तर रद्द झाल्यामुळे जर ह्या व्यक्तींना आता कुठलीही मदत हवी असेल, की कुठलाही दिलासा हवा असेल, तर त्यांना दिलासे काय मिळू शकतात? हं, तर हं. एक, अटकेपासून त्यांना बेल मिळू शकतं. बरोबर. याच्यात फक्त अटक हा भाग डिसाईड होईल. पण जर त्यांना त्यांची आमदारकी परत ठेवायची असेल, हं, हं. तर त्या कोर्टाकडे कन्व्हिक्शन आणि सेंटेन्स हां. या दोन्ही गोष्टीवर स्टे जोपर्यंत मिळत नाही, वरचं कोर्ट ते या दोन्ही गोष्टीला स्टे जोपर्यंत करत नाही, तोपर्यंत हे त्यांना करणं शक्य नाही. शक्य नाही. त्यामुळे आत्ताच्या घटकेला त्यांची आमदारकी आणि मंत्रिपद हे दोन्ही रद्द करणं हे विधिमंडळाला म्हणजे त्यांचं कर्तव्य आहे आणि ते करतीलच. बरोबर. पण आज आपल्याला माहितीये की त्यांनी असं सांगितलं की आमच्यापर्यंत अजून ती ऑर्डर आली नाहीये. ऐकून गंमत वाटते की आता काय कोर्ट यांच्या घरी येणार का यांना द्यायला, का हं. मंत्रालयात येणार द्यायला? या सगळ्या ऑर्डर्स ऑनलाईन आहेत. बातम्या जेव्हा दाखवतात, ऑनलाईन ऑर्डर डाउनलोड करायला कितीसा वेळ लागतो. आता नाशिकचे जे एसपी आहेत, सीपी आहेत, ते स्वतःला फार अगदी सिंघमचा अवतार समजतात. तर मग आत्ताच्या घटकेला काल ही ऑर्डर आल्यानंतर आत्तापर्यंत ही कारवाई का झाली नाही? कारण ऑन पेपर तरी त्यांना लिलावतीत जाऊन अटक करणं गरजेचं होतं. आता खरं तर लिलावतीसारख्या ठिकाणी हे आर्थिक दुर्बल माणूस काय करतोय असा प्रश्न देखील आपल्याला पडतो, की तुम्ही जेव्हा सदनिका घेता, तेव्हा स्वतःला आर्थिक दुर्बल म्हणवता हं, 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 आणि हं. एका श्रीमंतांच्या हॉस्पिटलमध्ये जाऊन स्वतःला ऍडमिट करून घेता. तुम्हाला लाजा कशाने वाटत? आता तुमचे इलेक्शन अॅफिडेव्हिट मी 2019चं बघितलं, हां, हां. 21 कोटी संपत्ती होती. 2024चं बघितलं, 48 कोटी संपत्ती आहे. ज्या व्यक्तीच्या 7 घरं, 5 गाड्या, 16 कोटीची जमिनी आणि 2 कोटीचं सोनं आहे. तो व्यक्ती आर्थिक दुर्बल लोकांच्या सदनिका जर लाटत असेल, हं, हं, तर हं. काय किती म्हणजे किती लाजिरवाणं आहे हे सगळं. आणि त्याच्यात जेव्हा आपण हे राष्ट्रवादीच्या लोकांना आपण ऐकतो, की आम्ही वरच्या कोर्टात न्याय मागू, आम्ही मांडणी नीट केली नाही. अरे मांडणी काहीही केली, तरी कुठलंही कोर्ट आंधळं नाहीये, की यांना कुठल्याही प्रकारची मुभा देतील किंवा दिलासे देतील. तर हे जे आहे ना, अतिशय घाण किळसवाणी राजकारण चाललंय. पण त्याचं जे टायमिंग आहे, की आज यांचा निर्णय येणं
आणि ताबडतोब धनंजय मुंडे दिल्लीला जाणं, अमित शहाची भेट घेणं, काय चाललंय हा? हे म्हणून मी आज ट्विट केलं केवढं मोठं, हो. की ज्या माणसानी आधी राग घोटाळा केला, बीड बँकेला बुडवलं, सगळे म्हणजे एकानंतर कृषी फ्रॉड केला, जो मी स्वतः बाहेर काढला होता. कराड सारख्या व्यक्तीला मोठं केलं, हं, हं, हं. ज्यांनी लूटपाट, दहशत आणि सगळ्यात म्हणजे त्या अवादा कंपनीकडनं खंडणी मागितली. हं. आणि जसं धनंजय मुंडे आज म्हणालेत, की अशा कराडला जर आज कुठली आणि धनंजय मुंडेंना जर आज पुन्हा मंत्री केलं, तर जी दहशत निर्माण होईल ना, असे 100 कराड तयार होतील आणि जी दहशत बीडमध्ये माजेल ना, याला देवेंद्र फडणवीस कारणीभूत असतील. म्हणून मी ते आज ट्विट केलं, की याच्या पुढे जर परत हे मंत्री पदावर आले, हं, तर हं, हं. आम्ही तुम्हाला यावं कधीही माफ करणार नाही. बरोबर आहे. मी निश्चित पोटतिडकीनं तुम्ही हा मुद्दा मांडताना दिसून येतात आणि या सगळ्या गोष्टी आज महाराष्ट्रासमोर ठेवताय. दुसरा एक महत्त्वाचा प्रश्न की कोकाटेंचं सदस्यत्व रद्द करण्यासाठी पुढील कायदेशीर कारवाईसाठी कोर्टाच्या आदेशाची खरोखर प्रतीक्षा की हा आता वेळ काढूपणा ठरू शकतोय, काय वाटतं तुम्हाला? नाही वेळ काढूपणा नाही. प्रत्येक जण आपापल्या परीने प्रयत्न हा करतोच, की त्याला कुठेतरी काहीतरी दिलासा मिळेल. हं. निदान वय दाखवून, तब्येत दाखवून बेल तरी मिळेल असं त्यांना वाटत असेल. बरं. पण मला नाही वाटत असं काही होणं शक्य आहे. कारण कोर्ट जेव्हा या सगळ्या गोष्टी बघेल, हं. ते बेल त्यांची रिजेक्ट होईल अशी मला अपेक्षा तरी आहे. बरं. बरं, एका बाजूला ज्यावेळेला हं. हे संपूर्ण प्रकरण सुरू होतं, कायदेशीर कारवाई सुरू होती, त्यावेळेला मुख्यमंत्र्यांनी संताप व्यक्त केलेला होता आणि आपली नाराजी व्यक्त केल्याची देखील बातमी होती. नाराजी खरी असेल तर कारवाईमध्ये ती तत्परता दिसेल का? तत्परता असती तर इतका वेळ गेलाच नसता. हं. ते कालच्या काल ही कारवाई झाली असती, त्यांना लिलावतीपर्यंत पोचू दिलं गेलं नसतं, बरंच काही झालं असतं. हं, पण हं, ही हं. तत्परता आपल्याला दिसत नाहीये. तुम्हाला आठवत असेल बीडच्या प्रकरणात सुद्धा हं. आपण 4 महिने लढलो, लढलो. तेव्हा खरंय. धनंजय मुंडेंचा राजीनामा झाला. तर तत्परता तर मला बिलकुल कुठलीच दिसत नाहीये. देवेंद्र फडणवीसांची इमेज हं. दिवसेंदिवस बिघडत चालली आहे. त्यांनी थोडं तरी बाणावर यावं आणि योग्य त्या गोष्टी कराव्या, अशी कळकळीची महाराष्ट्रातर्फे मी त्यांना विनंती करते. नक्कीच धन्यवाद अंजलीताई, तुम्ही आमच्यासोबत जोडल्या गेलात आणि या संपूर्ण प्रकरणावरती सविस्तर आमच्याबरोबर बोललात त्यासाठी. त्यानंतर आपण पुन्हा एकदा चर्चेकडे वळतोय आणि खरोखर एक महत्त्वाची बाब जी आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की या संदर्भातली तक्रार जोडण्यात आलेली होती आणि ही तक्रार ज्यांच्याकडून करण्यात आलेली होती, ज्यामुळे हे संपूर्ण प्रकरण समोर आलेलं आहे, ते खुद्द स्वतः तक्रारदार आपल्यासोबत यावेळेला जोडले गेलेले आहेत. थेट मी आपल्याकडे येईल. तक्रारीमध्ये काय म्हटलेलं होतं त्यानुसार होणारी कारवाई आपल्याला योग्य दिसतेय का? आता दुसऱ्यांदा मंत्रिपद जाण्याची वेळ ही कोकाटेंवर आलेली आहे. मला आपल्याकडून जाणून घ्यायचं. असं आहे हं. की या प्रकरणामध्ये जेव्हा कनिष्ठ न्यायालयाचा निकाल झाला हं. तेव्हाच खरं तर ही कारवाई व्हायला पाहिजे होती. हं. ठीक आहे. त्याच्यानंतर त्यांनी सत्र न्यायालयामध्ये अपील दाखल केलं. या कनिष्ठ न्यायालयाच्या निर्णयाला हं, हं. आव्हान दिलं. पण त्यानंतर सत्र न्यायालयाने सुद्धा ती शिक्षा कायम ठेवलेली आहे. बरं. दुःखद गोष्ट ही आहे की सत्र न्यायालयाने पार्टली त्यांचं अपील अलाव केलंय. पार्टली अपील अलाव करताना हं. त्यांना एकीकडे शिक्षा पण ठोठावली आहे, बरोबर. दुसरीकडे त्यांना या सदनिका रिटेन करण्याची परवानगी दिली आहे. म्हणजे ज्या गुन्ह्यासाठी तुम्ही त्यांना शिक्षा देत आहात त्या सदनिका ते रिटेन कसे करू शकतात? हां, हां, हां. मला हा निर्णय काही कळत नाहीये. सध्या आणि या नक्कीच अंजलीजी, ज्या प्रकारे तुम्ही म्हणतायत की एका बाजूला यातून परतीचा मार्ग जरी थेटपणे दिसत नसला तरी देखील ज्यावेळेला मोठमोठाले मंत्री जर अशा प्रकारचा घोटाळा करणार असतील तर सर्वसामान्यांनी जायचं कुणाकडे? खरं तर एक नव्हे, दोन नव्हे, सातत्यानं चुकांवर चुका होताना दिसत आहे. आता तरी सरकार योग्य ती कारवाई करेल असं आपल्याला वाटतं का? एका बाजूला कोर्टाकडून तर आदेशांची आपल्याला सगळ्यांना प्रतीक्षा आहेत, पुढे नेमकं नाट्यमय काय घडतं त्याकडे देखील लक्ष असेल. मात्र हे एक उदाहरण अनेक राजकारण्यांसाठी मार्गदर्शक ठरेल असं आपल्याला वाटतं का? आणि कुठेतरी
कोर्टाचा, न्यायाचा वचक या सगळ्यांवरती आहे हे अधोरेखित करणारा हा निर्णय ठरेल. मार्गदर्शक तर ठरेलच आणि आम्हाला खात्रीच आहे की हायकोर्ट सुद्धा हा निर्णय अपील करेल. कारण की ज्या काही कागदपत्रावर गोष्टी आहेत त्या कोर्टामध्ये दाखल आहेत, ज्यांच्या अनुषंगाने हा निर्णय दिला गेलेला आहे. सगळे पुरावे तपासून त्या अंती हा निर्णय दिला गेलेला आहे आणि जे पुरावे आता कोर्टात दाखल आहेत ते बदलणार नाहीयेत. त्यामुळेच तो निर्णय सत्र न्यायालयाने देखील कायम ठेवला आहे आणि सत्र न्यायालयानंतर तो हायकोर्ट सुद्धा कायमच करणार याबद्दल आम्हाला खात्री आहे. नक्की. यामध्ये फक्त सत्र न्यायालयाने जो त्यांना रिलीफ दिलेला आहे, पार्टली अलाउ केलेला आहे, त्याबद्दल आम्ही हायकोर्टामध्ये दाद मागणारच आहोत आणि मला पक्की खात्री आहे की हायकोर्टाने निर्णय दिल्यानंतरही समजा कोकाटेंनी सुप्रीम कोर्टामध्ये जाण्याची जर तयारी ठेवली तर तिथेही हा निर्णय कायमच होणार आहे आणि हा पथदर्शक निर्णय ठरणार आहे. हा खरंच सगळ्यांना वचक देणाराच निर्णय ठरणार आहे याबद्दल खात्री आहे. निश्चितच धन्यवाद. तुम्ही आमच्यासोबत जोडला गेलात आणि एकंदरीतच ही तक्रार तुम्ही दाखल केलेली आहे आणि एक मार्गदर्शक अशा प्रकारची केस महाराष्ट्रातल्या जनतेसमोर उभी राहिलेली आहे. आता पाहूयात कोकाटेंवरती होणारी कारवाई आणि पुढच्या नाट्यमय घडामोडी नेमक्या काय होतात त्यावरती आमचं देखील लक्ष असेलच. तर या संपूर्ण प्रकरणावरून कोकाटे अडचणीत सापडलेले आहेत. हे प्रकरण नेमकं काय आहे ते देखील आपण जाणून घेणार आहोत. तर 1995ला मुख्यमंत्री कोट्यातील फ्लॅट मिळवण्यासाठी फसवणूक केल्याचा माणिकराव कोकाटेंवर आरोप आहे. दरम्यान कोकाटे यांच्या संदर्भात आणखी एक अत्यंत महत्त्वाचं म्हणजे माणिकराव कोकाटे भाऊ विजय कोकाटेंनी खोट्या कागदपत्रांचा आधार घेतल्याचा आरोप आहे. नाशिकमधील कॅनडा कॉर्नर भागातील प्राईम अपार्टमेंटमध्ये हा फ्लॅट मिळवण्यात आलेला होता. प्रशासनाची दिशाभूल करून तब्बल 4 फ्लॅट पदरात पाडून घेतले. माजी मंत्री तुकाराम दिघोळे यांनी या संदर्भातली तक्रार केलेली होती. तर 1997 मध्ये सरकारवाडा पोलीस ठाण्यामध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल. दरम्यान कोकाटे यांच्या या संदर्भामध्ये आणखी एक अत्यंत महत्त्वाची माहिती समोर येते. कोकाटेंविरोधामध्ये अटकेचे आदेश असून देखील त्यांची आमदारकी रद्द होण्याच्या हालचालींना वेग आलेला आहे. मात्र विधिमंडळ सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार जोपर्यंत न्यायालयाच्या निकालाची अधिकृत प्रत प्राप्त होत नाही तोपर्यंत कोणतीही ठोस कारवाई केली जाणार नाही. कोकाटेंचं सदस्यत्व रद्द करण्यासाठी आणि पुढील कायदेशीर पावलं उचलण्यासाठी विधिमंडळाला आता केवळ कोर्टाच्या आदेशाच्या प्रतीची प्रतीक्षा आहे असं सूत्रांचं म्हणणं आहे. दरम्यान या सर्व घडामोडी घडत असताना आता माजी मंत्री तसंच आमदार धनंजय मुंडे पुन्हा एकदा ॲक्शन मोडमध्ये आलेले आहेत. एकीकडे कोकाटे यांचं मंत्रिपद धोक्यात आलेलं असताना मुंडे दिल्लीच्या दौऱ्यावरती गेलेले आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची मुंडेंनी भेट घेतलेली आहे. बरं, या भेटीचं नेमकं कारण अद्याप गुलदस्त्यातच असलं तरी देखील राजकीय वर्तुळामध्ये मात्र 2 महत्त्वाचे तर्क लावले जातात. पहिला तर्क काय सांगतो तर गेल्या काही दिवसांपासून प्रलंबित असलेल्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये धनंजय मुंडे यांची पुन्हा एकदा मोठ्या ताकदीनं वापसी होणार का? आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे कोकाटे यांच्यावर झालेल्या कायदेशीर कारवाईच्या पार्श्वभूमीवर मुंडे दिल्लीत नेमकी काय रणनीती आखतायत असे 2 महत्त्वाचे प्रश्न या निमित्तानं उपस्थित होत आहेत. तर्क जाणून घेण्यामागचं मुख्य कारण काय आहे तर अगदी काही दिवसांपूर्वीच धनंजय मुंडे यांनी मला रिकामं ठेवू नका, जबाबदारी द्या अशा प्रकारचं आवाहन केलेलं होतं. बरं, एका बाजूनं हे आवाहन आल्यानंतर स्वतः राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा असलेले अजित पवार यांनी नेमकं काय त्यांना आश्वासित केलेलं होतं, काय त्यांनी सूचक इशारा दिलेला होता, ही दोन्ही वक्तव्य अतिशय महत्त्वाची पाहूया. त्या संदर्भामध्ये अजून एका गोष्टीच्या संदर्भात माहिती आम्ही घेतोय. त्याचे पूर्णपणे मला वाटतं न्यायालयीन चौकशी चालू आहे.
ती चौकशी झाल्यानंतर त्याबद्दलचे सगळं वस्तुस्थिती पुढे येईल आणि वस्तुस्थिती पुढे आली आणि हे अशाच पद्धतीनं त्याच्यामध्ये त्यांचा दुरान्वयी संबंध नसेल तर आम्ही त्यांना पुन्हा संधी देऊ. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी भारतीय लष्कराच्या एका मोहिमेबाबत केलेल्या विधानानं सध्या मोठी खळबळ उडालेली आहे. ऑपरेशन सिंदूर बाबत बोलत असताना चव्हाण यांनी अत्यंत धक्कादायक आणि वादग्रस्त दावा केला. ऑपरेशन सिंदूर दरम्यान भारताला मोहिमेच्या पहिल्याच दिवशी पराभवाचा सामना करावा लागलेला होता. इतकंच नव्हे तर या संघर्षामध्ये पाकिस्ताननं भारतीय लष्कराची विमानं पाडलेली होती असं पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलंय. तसंच त्या काळामध्ये भारतीय लष्कराच्या हातामध्ये काहीच उरलेलं नव्हतं आणि आपले हवाई दल जमिनीवरच अडकून पडलेलं होतं हेही त्यांनी म्हटलंय. दरम्यान लोकांना हे सत्य मान्य असो वा नसो हीच वस्तुस्थिती आहे असं ठाम विधान करत त्यांनी आपल्या दाव्यावरती शिक्कामोर्तब केलं. यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी त्यांना जोरदार प्रत्युत्तर दिलंय. पहिल्या दिवशी आपला संपूर्ण पराभव झाला. 7 तारखेला जे हवाई युद्ध अर्ध्या तासात झालं त्यामध्ये आपला टोटल पराभव झाला. हे कोणी मान्य करो वगैरे न करो. आणि त्यामुळे त्या दिवशी भारताची जी विमानं पाडली त्या दिवशी सगळा भारताचा एअरफोर्स हा ग्राउंड झाला. त्यानंतर एकही विमान उडलं नाही. तर कुठेही विमान उडलं की पाकिस्तान तुमचं विमान ग्वाल्हेर असेल किंवा भटिंडा असेल किंवा सिरसा असेल तिथं पाडायची शक्यता असल्यामुळं आपलं कम्प्लीट एअरफोर्स ग्राउंड झालं. पाकिस्तानला ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून एक जबरदस्त त्याला उत्तर या ठिकाणी लष्करी जवानांनी दिलेलं आहे. आणि लष्करी जवानांनी उत्तर दिल्यानंतर अशा प्रकारचं वक्तव्य काँग्रेसकडून होतंय ही खरं म्हणजे हे चिंताजनक बाब आहे. ही दुर्दैवी बाब आहे. ही देशविघातक बाब आहे. हे देशप्रेम नाही, हे पाकिस्तान प्रेम त्यांचं उतू चाललेलं आहे. आणि म्हणून पाकिस्तानमध्ये देखील या सर्व नेत्यांनी काँग्रेसच्या बोललेल्या हेडलाईन झाल्या. देखो हिंदुस्तान में ये अटैक के बारे में क्या बोल रहे हैं. आणि म्हणून पाकिस्तानी बोलणाऱ्यांना हिंदुस्थानची जनता माफ करणार नाही. बरं, एका माजी मुख्यमंत्र्यांनी भारतीय लष्कराच्या क्षमतेवर आणि इतिहासावरती अशा प्रकारचं भाष्य केल्यामुळे आता एका नव्या वादाला तोंड फुटलंय. एकनाथ शिंदेंनी जरी त्यांना उत्तर दिलं असलं तरी भाजपकडून पृथ्वीराज चव्हाणांनी केलेल्या दाव्यावर उत्तर येणं अपेक्षित आहे. यासाठी आम्ही आमंत्रित केलेलं आहे भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन यांना. नवनाथजी, खरं तर माजी मुख्यमंत्री एक धाडसी वृत्त आणि अशा प्रकारचं वक्तव्य करताना दिसतात. हे वक्तव्य त्यांनी ज्यावेळेला पब्लिकली केलेलं आहे त्यावेळेला निश्चितच भारतानं केलेल्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित होतं. ऑपरेशन सिंदूर ज्याची संपूर्ण जगभरामध्ये चर्चा झाली त्यावरती घेतलेला आक्षेप, भारतीय लष्कर कसं निष्प्रभ ठरलं आणि सुरुवातीलाच काय घडलं, भारतीय लष्करासमोर कुठलाही पर्याय नव्हता, हे बोलणं हे कितपत उचित वाटतं आपल्याला. कारण हा आपल्या देशांतर्गत प्रश्न नव्हता तर संपूर्ण जगाचं लक्ष ज्या मोहिमेकडे लागलेलं होतं, पाकिस्तानला कणखर उत्तर देणं अपेक्षित होतं. त्या ठिकाणी नेमकं काय घडलं, सत्यता काय होती, तुम्ही सत्यतात आम्हाला तुमच्याकडनं उत्तर अपेक्षित आहे. नवनाथ बन. विशालजी, पृथ्वीराज चव्हाण हे ज्येष्ठ काँग्रेसचे नेते आहेत, माजी मुख्यमंत्री आहेत. त्यांनी अशा पद्धतीचं बेजबाबदार वक्तव्य करणंच अपेक्षित नाही. कारण आपण पृथ्वीराज बाबांना आधीपासून ओळखतो. ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, पीएमओ मध्ये होते आणि त्यांच्यासारख्या एका ज्येष्ठ नेत्यांकडनं अशा पद्धतीचं पाकिस्तान धार्जिनी भूमिका घेणं किंवा पाकिस्तानचं प्रवक्ते असल्यासारखं बोलणं याचा मी निषेध करतो. कारण अशा पद्धतीची भूमिका याआधी कुणी मांडली होती तर काँग्रेसनं सातत्यानं जेव्हा सर्जिकल स्ट्राईक केलं होतं पहिल्यांदा तेव्हा काँग्रेसने पुरावे मागितले होते, अरविंद केजरीवाल यांनी पुरावे मागितले होते आणि जे जे देशविरोधी भूमिका घेतात अशा सगळ्यांनी पुरावे मागितले होते. दुर्दैवानं त्यांच्याच रांगेत जाऊन बसण्याचं काम पृथ्वीराजजी चव्हाण करतायत. हे अतिशय दुर्दैवी घटना. एक मराठी माणूस म्हणून, महाराष्ट्रातला माणूस म्हणून याचं अतिशय वाईट वाटतं. कारण ऑपरेशन सिंदूर झाल्यानंतर त्याचे सगळे पुरावे, फुटेज माध्यमांकडे आले. विशालजी, आपण देखील त्याच्यावर स्पेशल रिपोर्ट केले होते की कशा पद्धतीनं पाकिस्तानचे तळ उद्ध्वस्त केले, जैसे मोहम्मदचे अड्डे उद्ध्वस्त केले. जवळपास
25 मिनिटांमध्ये 9 तळ उद्ध्वस्त केली. त्याची नावं देखील माझ्याकडे आहेत. त्याच्यामध्ये बहालपूर असेल, मुदिरिके असेल. 100 किलोमीटर आतमध्ये पाकिस्तानच्या घरात घुसून हल्ला करण्याची हिंमत कोणी केली? तर भारतीय सैनिकांनी केली. बर. पृथ्वीराज चव्हाण आपल्या भारतीय सैनिकांचा अपमान करतायत. आपल्या भारतीय सैनिकांनी जे शौर्य दाखवलं त्या सैनिकाचा अपमान करण्याचं काम पृथ्वीबाबाने करणं केलं जात आहे. 9 तळ आहेत. त्याच्यामध्ये बहालपूर, मुद्रिके, गुलपूर, सवाई लेफ्टनंट कॅम्प, बिलाल कॅम्प, कोटली कॅम्प, बर्नाळ कॅम्प, सर्जल कॅम्प, मैमुकमा कॅम्प हे जवळपास काही स्थळ 15 किलोमीटर आतमध्ये नियंत्रण रेषेच्या पलीकडे होते, काही 100 किलोमीटर आतमध्ये होते. अशा पद्धतीची 9 तळ उद्ध्वस्त करण्यात आली. जवळपास 100 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आपल्या भारतीय सैनिकांना यश आलं. हे ऑपरेशन सिंदूर काय भारतीय जनता पार्टीने केलं नव्हतं. हे ऑपरेशन सिंदूर काय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी केलं नव्हतं. हे ऑपरेशन सिंदूर आपल्या सैनिकांनी केलं होतं. आणि अशा पद्धतीनं सैनिकांचा अपमान करण्याचं पाप दुर्दैवानं पृथ्वीराज चव्हाण आणि काँग्रेस करतायत. गेल्या काही दिवसापासून असं आपण बघतोय की जेव्हापासून भारतीय जनता पार्टी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचं नेतृत्व आपल्याकडे आलंय तेव्हापासनं देशविरोधी कारवाया करण्याचं काम आणि देशविरोधी भूमिका घेण्याचं काम काँग्रेसकडनं सातत्यानं होतं. राहुल गांधी परदेशामध्ये जात आहेत, आपल्या देशाची बदनामी करतायत. बर. आता त्यांच्या सुरात सूर मिळून पृथ्वीबाबा चव्हाण देखील पाकिस्तान धार्जिनी भूमिका घेतात. पाकिस्तानचे प्रवक्ते किंवा पाकिस्तानचे मंत्री देखील म्हणतायत, आपण पाकिस्तानच्या संसदेमध्ये चर्चा झाली तेव्हा त्यांनी जाहीरपणे कबूल केले की आपल्या घरामध्ये घुसून मारलं. आणि त्यांच्या अंत्ययात्रेला पाकिस्तानचे लष्कर प्रमुख आले होते, हे देखील आपण कॅमेऱ्यावर बघितलं. आणि हाफिज सईद याचं स्टेटमेंट बघितलं की अल्लाह मुझे उठा लेता तो अच्छा होता, मेरे भाई को उठा लिया. अशा पद्धतीचं स्टेटमेंट आपण देखील वाचलेलं आहे, हो. ऐकलेलं आहे. असं असताना पृथ्वीबाबा आपल्या भारतीय सैनिकांचा अपमान करतायत. ज्या जाबाज सैनिकांनी रात्रंदिवस जागून देशाचं रक्षण करण्याचं काम केलं जात आहे त्या जाबाज सैनिकांचा अपमान करतायत. मला वाटतं पृथ्वीबाबासारख्या ज्येष्ठ नेत्यांनी असं वक्तव्य करणं हे खरंच शोभनीय नाही. आपल्या लष्करानं मोठ्या सामर्थ्यानं हिमतीनं हा लढा दिला. आपल्या फायटर जवानांनी, आपल्या नेव्हीच्या, आपल्या एअरफोर्सच्या जवानांनी अशा पद्धतीचा एक मोठा लढा दिला. असं असताना त्यांचा अपमान करणं हे निंदनीय आहे. राहुल गांधींच्या सुरात सूर मिळवण्यासाठी कदाचित पृथ्वीबाबा हे वक्तव्य करत असतील. कारण गेल्या काही दिवसापासून महाराष्ट्र प्रदेशने, महाराष्ट्र काँग्रेसने पृथ्वीबाबाला साईडलाईन केलेलं आहे. पृथ्वीबाबांना हर्षवर्धन सपकाळ विचारत नाहीत, पृथ्वीबाबांना बाळासाहेब थोरात विचारत नाहीत. बर. कदाचित या माध्यमातून आपल्याला प्रसिद्धी मिळेल आणि आपण राहुल गांधींच्या गुडबुक मध्ये जाऊ यासाठी पृथ्वीबाबा असं वक्तव्य करतायत का, हा मला शंका आहे. खरं तर पृथ्वीबाबांचा तो स्वभाव नाही. आजपर्यंत त्यांचं आपण व्यक्तिमत्व बघितलं तर ते अशा पद्धतीचं करणार नाहीत असं अपेक्षित होतं. परंतु दुर्दैवानं राहुल गांधींनी त्यांना साईडलाईन केल्यामुळं कदाचित अशा पद्धतीचं ते वक्तव्य करत असतील. बर. विशालजी, मी आणखी एका पृथ्वीबाबांच्या वक्तव्याकडे आपली नजर विधू शकतो की त्यांनी सांगितले की हा, 19 हा. डिसेंबरला बोला. काहीतरी गौप्यस्फोट करणार आहोत. हो. अशा पद्धतीचं एक दुसरं वक्तव्य पृथ्वीबाबा करतायत. खरं तर त्याही दिवशी काही होणार नाही. आणि अशा पद्धतीचं वक्तव्य करून चर्चेत राहण्याचा प्रयत्न पृथ्वीबाबा करतायत का? खरं तर त्यांचा तो स्वभाव नाही, परंतु हे दुर्दैवाने करतायत. राहुल गांधींच्या सुरात सूर मिसळण्याचं काम, पाकिस्तान धार्जिनी भूमिका घेण्याचं काम काँग्रेसनं याआधी देखील केलंय. बर. आणि कदाचित येणाऱ्या महापालिका निवडणुकीमध्ये मुस्लिम समाजाची मतं, अल्पसंख्याक समाजाची मतं बर. आपल्याला मिळावीत यासाठी पृथ्वीबाबांनी हा डाव केला का, हा देखील प्रश्न आहे. परंतु आपले भारतीय नवनाथजी. मुस्लिम अशा पद्धतीच्या वक्तव्याचं समर्थन करणार नाहीत. कारण प्रत्येक भारतीय मुस्लिमांना सैनिकांनी केलेल्या कारवाईबद्दल आनंद आहे, अभिमान आहे. बरं, तुम्ही पृथ्वीबाबांच्या एकूणच हेतूवरती शंका उपस्थित करताय. तुम्हीच स्वतः विषय काढलेला, तर मला निश्चित महाराष्ट्रासमोर हा मुद्दा आपल्याकडून जाणून घ्यायला आवडेल. हा मुद्दा असा आहे की येत्या 19 तारखेला अशी नेमकी कुठली घटना घडणार आहे, अशा कुठल्या प्रकारच्या फाईल्स समोर येताना दिसून येतील, किंवा या पुढच्या काळामध्ये मराठी पंतप्रधान पाहायला मिळेल. 19 तारखेचं नेमकं सूत्र काय आहे, कसली ही भविष्यवाणी आहे, काय नेमकं घडू शकतं आणि कोण महाराष्ट्रातून मराठी पंतप्रधान त्या ठिकाणी होईल? मग पंतप्रधान नरेंद्र मोदींचं काय? हे ज्या पद्धतीने पृथ्वीबाबांचं हे आधीचं ऑपरेशन सिंदूर बद्दलचं वक्तव्य आहे, अगदी तशाच पद्धतीचं फोल वक्तव्य 19 डिसेंबर बद्दलचं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी हे देशाच्या जनतेनं निवडून दिलेले पंतप्रधान आहेत. 2029ला देखील पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वातच भारतीय जनता पार्टी निवडणूक लढेल. आपल्याला माहित आहे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचा फिटनेस
आज 40 वर्षाच्या तरुणाला लाजवेल असा आहे. बर. जरी वयाची 75 वर्ष पूर्ण केली तरी आपण पंतप्रधान मोदींचा जांभळी देतानाचा एक फोटो मला दाखवा, एक व्हिडिओ दाखवा, आपल्याला सापडणार नाही. 9-9 तास काम करत पंतप्रधान नरेंद्र मोदी असतात आणि सातत्यानं फिटनेस बद्दल काळजी घेतात आणि देशाला सुरक्षित आणि मजबूत ठेवण्याचं काम कोण करू शकतो तर पंतप्रधान नरेंद्र मोदीजीच करू शकतात. बर. त्यामुळे सध्या तरी मराठी पंतप्रधान पदाचा विषय नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भारतीय जनता पार्टीचे नेते आहेत, देशाचे पंतप्रधान आहेत. 140 कोटी जनतेच्या आशीर्वादानं निवडून आलेत आणि 2029 साली देखील त्यांनाच निवडून दिलं जाणार आहे. आता पृथ्वी बाबा हे सातत्यानं 19 डिसेंबरला काहीतरी अमेरिकेत खळबळ उडेल आणि त्याचे परिणाम भारतावर होतील आणि मग पंतप्रधान पदावरून कुणाला तरी पायउतार व्हावं लागेल, मग बरं. मराठी पंतप्रधान होईल, असा खयाली पुलाव नेमण्याचं काम करतायत. खरं तर असं असतं तर पृथ्वी बाबांनी राहुल गांधी पंतप्रधान होणार अशी भविष्यवाणी करायला पाहिजे होती, परंतु त्यांनी ती केली नाही. त्यांनी मराठी पंतप्रधान होणार अशी भविष्यवाणी केली. आपल्याला मराठी पंतप्रधान झाला तर निश्चितपणे आनंद आहे, परंतु या प्रकरणामध्ये तसं काहीही होणार नाही. बरं. नक्की, 2029 नवनाथजी. देखील मोदीजींच्या नेतृत्वात विजयी मिळू. बरं, आपण विश्वास व्यक्त करताय 19 तारखेपर्यंतची वाट तुम्ही, मी आणि पृथ्वीराज चव्हाणही पाहतच असतील की 19 तारखेला नेमकं काय घडतं. पुन्हा हाच मंच असेल, हीच जागा असेल, पुन्हा एकदा निश्चितपणे त्यावेळेला मी पण आमंत्रित केलं जाईल. 19 तारखेला आपण चर्चा करू आणि 19 तारखेला संध्याकाळी 8 वाजता तुम्ही अशीच डिबेट ठेवा. निश्चित. तो दिवस पूर्णपणे फुल ठरलेला असेल. पृथ्वी बाबा हे त्यांचं भविष्यवाणी खोटं ठरेल. बरं, नक्कीच कुणाची भविष्यवाणी खरी आणि कुणाची खोटी ठरते याकडे लोकशाहीचं देखील लक्ष असेल. धन्यवाद, तुम्ही आमच्यासोबत जोडला गेलात नवनाथ बन. खरं तर दावे प्रतिदावे राजकारणात होतच असतात, मात्र आता नॅशनल हेरॉल्ड प्रकरणामध्ये गांधी परिवाराला लक्ष्य केल्याच्या निषेधार्थ मुंबईमध्ये काँग्रेसनं आक्रमक पवित्रा घेतला. ईडी कार्यालयावर धडक मोर्चा काढला. भाजप सरकारकडून सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना जाणीवपूर्वक त्रास दिला जात असल्याचा आरोप करत काँग्रेस कार्यकर्त्यांनी हा एल्गार पुकारलेला होता. नॅशनल हेरॉल्ड प्रकरणामध्ये करण्यात आलेले भ्रष्टाचाराचे सर्व आरोप हे राजकीय सूडबुद्धीनं केल्याचं काँग्रेसनं म्हटलंय. महत्त्वाची बाब म्हणजे नुकताच न्यायालयानं सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना या प्रकरणामध्ये मोठा दिलासा दिलेला आहे. न्यायालयाच्या या निर्णयानंतर काँग्रेसच्या गोटात उत्साहाचं वातावरण असून आता भाजपच्या आरोपांना रस्त्यावर उतरून उत्तर देण्याचं धोरण पक्षानं स्वीकारलेलं दिसतंय. भाजप सरकारी यंत्रणांचा गैरवापर करून गांधी परिवाराची नाहक बदनामी करताय, मात्र सत्याचा विजय झालेला आहे अशी प्रतिक्रिया काँग्रेस नेत्यांनी या मोर्चा दरम्यान दिलेली आहे. बरं, या आंदोलनामुळे ईडी कार्यालयाबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला होता आणि यावेळी राजकीय वातावरण कमालीचं तापलेलं होतं. आज कुठेतरी भाजपाचा बुरका फाडलेला आहे. न्यायालयाने यांना चांगल्या प्रकारे एक चपराक दिलेली आहे. राहुल गांधी आणि गांधी परिवाराला नेहमीच त्रास देण्याचा प्रयत्न केलेला आहे या भाजपा सरकारने आणि कुठेतरी न्यायालयाने आम्हाला न्याय दिलेला आहे. त्याच्या विरोधात आम्ही आज या ईडी कार्यालयावरती मोर्चा काढला. खरं तर हे ईडी कार्यालय नाही, ते भाजपाचं कार्यालय आहे, जे भाजपाच्या इशाऱ्यावरती चालत आहे आणि पुढेही ते चालत राहणार. आणि अशाच प्रकारे जेव्हा जेव्हा अन्याय होणार, अन्यायाच्या विरोधात मुंबई काँग्रेस आणि आम्ही सर्व युथ काँग्रेसचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरून राहुल गांधींचा न्याय मिळाला म्हणून ही लढाई लढत रहना। इस तरीके से तानाशाही की सरकार चल रही है। आप देखो हमारे नेता आदरणीय राहुल गांधी जी वोट चोरी का मुद्दा उठा रहे हैं कि किस तरीके से महाराष्ट्र में वोट चोरी हुई, बिहार में वोट चोरी हुई। इस तरीके से एक ही अगर नेता कोई नेता है तो राहुल गांधी है, जो देश में सत्य में जयते के लिए फाइट कर रहा है। आज जिस तरीके से ईडी में पुलिस ने हमको रोका है, ये तानाशाही की सरकार है, लेकिन एक दिन जरूर होगा। कोर्ट ने आज हमको सत्य में जयते दिया है, राहुल जी को क्लीन चिट दिया है और इनके मुंह पे तमाचा है। दरम्यान ज्या प्रकरणावरून राजकीय वातावरण तापलेलं आहे ते नॅशनल हेरॉल्ड प्रकरण नेमकं काय ते जाणून घेऊयात। तर 1938 साली पंडित जवाहरलाल नेहरू यांनी इतरांसोबत स्थापन केलेलं नॅशनल हेरॉल्ड हे काँग्रेसचं मुखपत्र म्हणून ओळखलं जात होतं। हे वृत्तपत्र कर्जामुळे 2008 मध्ये बंद पडताना वर्तमानपत्राची मालकी असलेल्या AJL कडे अंदाजे 2000 कोटींची स्थावर मालमत्ता होती। त्याची किंमत सध्या सुमारे 5000 कोटी इतकी आहे। गांधी आणि इतर काँग्रेस नेत्यांनी फसवणूक करून AJL ताब्यात घेतल्याचा आरोप आहे। तसंच काँग्रेस नेत्यांनी केवळ 50 लाख रुपयांमध्ये
दिल्लीमधील हेरॉल्ड हाऊस आणि मुंबईतील मालमत्तांचा समावेश होता, अशी लेखी तक्रार भाजपचे नेते सुब्रमण्यम स्वामी नोव्हेंबर 2012 मध्ये करताना दिसले होते. AJL या मालमत्तांचा वापर व्यावसायिक कारणांसाठी करत होती असा दावा ईडीनं केलेला आहे. राज्याच्या राजकारणामध्ये सध्या काही महत्त्वाच्या घडामोडींची शक्यता वर्तवली जाते. गेल्या काही महिन्यांपासून ठाकरे बंधूंमध्ये जवळीक वाढलेली आहे. आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर गेल्या कित्येक वर्षांपासून राजकारणामध्ये वेगळे असलेले दोन्ही भाऊ एकत्र येऊन युतीची घोषणा करतील अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र यामुळे काँग्रेसच्या भूमिकेकडे लक्ष लागलेलं होतं, कारण काँग्रेसचा मनसेला विरोध होता. मात्र आता महाविकास आघाडीमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला सोबत घेण्याबाबत चर्चा सुरू असल्याचं सूत्रांकडून कळत आहे. राहुल गांधी यांनी मनसेला सोबत घेण्यासाठी सकारात्मकता दर्शवली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. बरं, याशिवाय शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस देखील मनसेला सोबत घेण्यास इच्छुक असल्याचे संकेत मिळतात. या संभाव्य आघाडीनुसार जिथे जिथे शक्य असेल तिथे मनसे महाविकास आघाडीसोबत निवडणूक लढवू शकते. याबद्दल अधिकृत घोषणा तसंच निश्चित माहिती अद्याप समोर आलेली नाहीये. मात्र राजकीय वर्तुळामध्ये याविषयी जोरदार चर्चा सुरू आहे. मात्र काँग्रेसनं आता ग्रीन सिग्नल दिल्यानं राज ठाकरेंचा पक्ष मनसे महाविकास आघाडीमध्ये सामील होणार का, याकडे लक्ष लागलेलं आहे. महापालिका निवडणुकांचं बिगुल वाजताच महायुती आणि महाविकास आघाडी यांच्या पक्षांतर्गत बैठकांची मालिका सुरू झालेली आहे. महायुतीमध्ये नवाब मलिक यांच्यावरून वादाची किनार निर्माण झाली, तर महाविकास आघाडीमध्ये मनसेला सोबत घेण्यावरून काँग्रेसनं हरकत घेतली. महायुतीमध्ये नवाब मलिक यांच्या राष्ट्रवादीमधील नेतृत्वाचा वाद वाढू लागलाय. मलिक सोबत असतील तर राष्ट्रवादी अजित पवार गटाशी युती न करण्याचा ठाम निर्णय भाजपनं घेतलाय आणि त्यामुळे पालिका निवडणुकीत मलिकांना साथ द्यायची की नेतृत्व बदल करायचा अशा पेचात अजित पवारांची राष्ट्रवादी अडकली आहे. महायुतीमध्ये सामील न झाल्यास राष्ट्रवादीनं स्वतंत्रपणे लढण्याची तयारी केली आहे. याबाबत मलिक यांनी एक अहवाल तयार केलेला असून अजित पवार आणि त्यांच्या पक्षांचे अन्य नेते या अहवालावरती चर्चा करतात. आता मलिकांसाठी महायुतीसोबत की महायुतीशिवाय यावर राष्ट्रवादीमध्ये बैठकांचं सत्र सुरू झालंय. महायुती सोबत की महायुती शिवाय मलिकांवरून राष्ट्रवादी चर्चा. मलिकांना सोबत घेण्यास भाजपचा ठाम विरोध. महायुतीत सामील न झाल्यास राष्ट्रवादीची स्वतंत्रपणे लढण्याची तयारी. मलिकांना टार्गेट करत असल्याचा सना मलिकांचा आरोप. मुस्लिमांची मतं विभागली गेली तर त्याचा महायुतीला फायदा. राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांना मुंबई सत्र न्यायालय विशेष MPA MLA कोर्टानं मोठा दणका दिलाय. नवाब मलिकांच्या विरोधात कथित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात आरोप निश्चिती झाली आहे. मलिकांवर मुख्यमंत्री फडणवीस यांनीच आरोप केले होते. दहशतवाद्यांसोबत संबंध असलेल्यांची साथ आम्हाला नकोय अशी भूमिका भाजपची असून त्यामुळे मलिकांना सोबत घ्यायला भाजपचा ठामपणे विरोध आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जर नवाब मलिक असतील तर या युतीमध्ये या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट सामील होणार नाही. नवाब मलिकांमुळे राष्ट्रवादीची वेळ पडल्यास युती थोडंसं नवनाथ पण म्हणते. आपण ज्येष्ठ नेते असं आहे. या संदर्भात आमची भूमिका यापूर्वी स्पष्ट केली आहे, रोज स्पष्ट करण्याची आवश्यकता नाही. राष्ट्रवादीत मलिक यांचं महत्व कायम आहे. राष्ट्रवादी एकसंघ असताना मलिक शरद पवारांशी एकनिष्ठ होते. राष्ट्रवादीसोबत मुस्लिम मतांना जोडण्यात मलिकांची महत्वाची भूमिका आहे. राष्ट्रवादीच्या फुटीनंतर मलिकांनी अजित पवारांची साथ जोडली. मलिकांच्या पक्षप्रवेशाला भाजपनं विरोध केल्यावर विधानसभेला राष्ट्रवादीनं मलिकांची मुलगी सना मलिक यांना उमेदवारी देऊ केली आणि राष्ट्रवादीत मलिक पडद्यामागून पक्षासाठी नेतृत्व करू लागले. महापालिका निवडणुकीच्या निमित्तानं भाजपची मलिकांच्या नावाबाबत हरकत लक्षात घेता मलिक यांना थेट मुंबई अध्यक्ष असे पद न देता पक्षानं मुंबई महापालिका निवडणूक व्यवस्थापन समिती स्थापन करून त्याचे अध्यक्ष मलिक यांना करण्याची शक्कल लढवली. तरीही भाजपकडून सातत्यानं मलिक यांचं नाव पुढे करत त्यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादीला महायुतीमध्ये घेता येणार नाही अशी भूमिका जाहीर करण्यात आली.
भारतीय जनता पक्षाची भूमिका आमच्या वरिष्ठांना आम्ही सांगितली. आमचे अध्यक्ष नवाब मलिक राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचं नेतृत्व करून निवडणुकीला येणार आहे, त्याचं समोर आलेलं आहे. आणि त्यामुळे अशा राष्ट्रवादी बरोबर आम्ही नवाब मलिक यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी आम्ही नवाब मलिक यांच्याबाबत भाजपनं भूमिका घेणं ही बाब ठरवून केली जात असून मलिकांना जाणीवपूर्वक टार्गेट केल्याचा आरोप मलिकांच्या कन्या सना मलिक यांनी केला आहे. ते खरी गोष्ट आहे, त्यांना टार्गेट करत जाते. एक मुली म्हणून, त्यांची डॉटर म्हणून ते खूप सेन्सिटिव्ह आणि भावूक क्षण असते. महायुतीमध्ये कुठेही फूट पडलेली नाही आहे. आणि जे सांगताय की मुंबईचे नवाब मलिक साहेब यांच्या अध्यक्षतेखाली आता निवडणूकच्या पुढे आता जाणार, तर आम्ही त्यांच्यासोबत युती नाही करणार. ते फक्त मला वाटतं एक पॉलिटिकल स्टेटमेंट आणि एक पर्सनल एजेंडा आहे. पर्सनल एजेंडा कोणाचाही होऊ द्या आणि एक स्ट्रॅटेजी बघून ते मला वाटतं असं नवाब मलिकांचं नाव वापर करताय. नवाब यांच्या विरोधामागे काही राजकीय समीकरण असण्याची शक्यता असल्याचं राजकीय विश्लेषकांचं मत आहे. यामागे निवडणुकीतील मुस्लिम मतांची विभागणी सत्ताधाऱ्यांना फायदेशीर ठरणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. त्यासाठी मुंबईतील विभागणीय मतदारांचं प्राबल्य आधी आपण समजून घेऊया. 138 वॉर्डमध्ये मराठी भाषिकांचं प्राबल्य आहे. 47 वॉर्डमध्ये मुस्लिम समाजाचं प्राबल्य आहे आणि 28 वॉर्डमध्ये गुजराती राजस्थानी समाजाचं प्राबल्य आहे. 10 वॉर्डमध्ये उत्तर भारतीयांचं प्राबल्य आहे, तर अन्य उर्वरित वॉर्ड मिश्र समाजाचं प्राबल्य आहे. राष्ट्रवादी स्वतंत्र लढल्यास त्याचा फायदा भाजपला होणार आहे. याचं कारण भाजपला मुस्लिम समाजाची मतं मिळत नाहीत. ही मतं काँग्रेसकडे एकगठ्ठा वळली तर त्याचा फटका महायुतीला बसणार आहे. ही मतं विभागली गेली तर साहजिकच त्याचा फायदा महायुतीला होणार आहे. त्यामुळे काँग्रेस आणि समाजवादी पक्ष, राष्ट्रवादी, अजित पवार गट आणि शरद पवार गट वेगवेगळे लढावेत अशी एक रणनीती असू शकते. यामध्ये 47 वॉर्डात मुस्लिम समाजाचे असलेले वर्चस्व विभागले गेले तर येथे महायुतीच्या उमेदवाराला त्याचा मोठा फायदा होऊ शकतो. त्यामुळे मलिकांना ठाम विरोध करून राष्ट्रवादीला बाजूला ठेवणं हा राजकीय रणनीतीचा एक भाग होऊ शकतो, अशी एक शक्यता यामागे वर्तवली जाते आहे. ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई. देशाच्या सीमा सुरक्षेबाबत केंद्र सरकारनं मंगळवारी संसदेत एक अत्यंत महत्त्वाची आणि धक्कादायक आकडेवारी सादर केली. सरकारकडून मिळालेल्या माहितीनुसार 2014 पासून आतापर्यंत भारताच्या चीनशी लागून असलेल्या सीमांवरती घुसखोरीचा एकही प्रकार नोंदवण्यात आलेला नाही. ड्रॅगनच्या सीमेवरती सुरक्षा यंत्रणांना मोठं यश मिळाल्याचं यातून स्पष्ट होत आहे. मात्र दुसरीकडे पाकिस्तान आणि बांगलादेशसह इतर शेजारील देशांच्या सीमांवरून घुसखोरीचं सत्र अद्यापही सुरूच असल्याचं समोर आलेलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार गेल्या 10 वर्षात पाकिस्तान, बांगलादेश, म्यानमार, नेपाळ, भूटान या देशांच्या सीमांवरून घुसखोरीचे मोठे प्रयत्न झाले आणि या काळामध्ये सुरक्षा दलांनी सतर्कता दाखवत तब्बल 23,926 घुसखोरांना अटक केलेली आहे. 2014 पासूनची भारतात घुसखोरी करणाऱ्यांची आकडेवारी पाहायची झाल्यास त्यावर एक नजर टाकू तर 2025 मध्ये नोव्हेंबरपर्यंतच्या आकडेवारीपर्यंत जाण्याआधी घुसखोरांना अटक झालेली होती. 2014 पासून भारत बांगलादेश सीमेवरती 18,851 घुसखोरांना अटक करण्यात आली. भारत म्यानमार सीमेवरती 1,165 घुसखोर पकडले गेले. भारत पाकिस्तान सीमेवर 556 घुसखोरांना अटक करण्यात आली. भारत नेपाळ भूतान सीमेवर 234 घुसखोरांना अटक करण्यात आली. तर 2025 मध्ये नोव्हेंबरपर्यंतच्या आकडेवारीवरूनही भारतात घुसखोरीचे प्रकार सुरूच असल्याचं दिसून येत आहे. दरम्यान एकूणच जर या संपूर्ण आकडेवारीवरती आपण नजर टाकली तर भारत बांगलादेश सीमेवरती आतापर्यंत अटक झालेले आणि त्यांची संख्या आपण पाहतो आहोत. दरम्यान भारताच्या पूर्व आणि पश्चिम सीमांवरती घुसखोरीचं आव्हान कायम असताना उत्तर सीमेवरती चीनकडून होणारी घुसखोरी शून्य असल्याचं केंद्र सरकारनं स्पष्ट केलेलं आहे. वळूयात आणखी एका महत्त्वाच्या बातमीकडे. ट्रम्प प्रशासन 19 डिसेंबरला कुख्यात लैंगिक गुन्हेगार जेफ्री एप्स्टाईनशी संबंधित जुने सरकारी रेकॉर्ड जाहीर करण्याची अपेक्षा आहे. एप्स्टाईनच्या प्रकरणाशी संबंधित सर्व ईमेल, फोटोज आणि कागदपत्र सार्वजनिक केली जातील. एप्स्टाईनच्या संपूर्ण नेटवर्कबद्दलचं सत्य उघड करणं हा यामागील उद्देश आहे.
या नेटवर्कमध्ये अल्पवयीन मुलींचं शोषण केलं जात होतं आणि जगातील अनेक शक्तिशाली लोक त्यात सामील होते असा आरोप आहे। याआधी 12 डिसेंबरला या प्रकरणाशी संबंधित 19 फोटो सार्वजनिक करण्यात आलेले होते आणि यापैकी 3 छायाचित्र ट्रम्प यांची होती। या व्यतिरिक्त माजी राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन आणि अब्जाधीश बिल गेट्स यांसारख्या प्रमुख व्यक्तींचे देखील फोटो सार्वजनिक करण्यात आलेले होते। आता एप्स्टाईनशी संबंधित सर्व नोंदी सार्वजनिक होण्यास फक्त 2 दिवस उरलेले आहेत आणि यामुळे केवळ अमेरिकेतच नव्हे तर संपूर्ण जगभरातील राजकीय आणि व्यावसायिक वर्तुळातही हालचाली सुरू झाल्यात। दरम्यान एप्स्टाईन प्रकरणामध्ये कोणत्या प्रमुख व्यक्तींची नावं होती हे जाणून घेण्याआधी जेफ्री एप्स्टीन हा नेमका कोण होता हे जाणून घेऊयात। तर जेफ्री एप्स्टाईन हा त्याचा जन्म 20 जानेवारी 1953चा, ठिकाण ब्रुकलिन, न्यूयॉर्क। तर व्यवसाय गुंतवणूक व्यवस्थापक, भागीदार गिस्लिन मॅक्सवेल। 2008 मध्ये पहिल्यांदा फ्लोरिडामध्ये लैंगिक गुन्ह्यांसंबंधी शिक्षा। 2009 मध्ये अल्पवयीन मुलींच्या लैंगिक तस्करीसाठी अटक। 2019 मध्ये न्यूयॉर्कच्या तुरुंगात रहस्यमय मृत्यू। जेफ्री एप्स्टाईनच्या इस्टेटनं प्रसिद्ध केलेल्या 19 फोटोंमधून 9 प्रमुख सेलिब्रिटींची नावं समोर आलेली आहेत। यामध्ये कुणाकुणाचा समावेश आहे ते पाहूया। यामध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन, अब्जाधीश उद्योगपती बिल गेट्स, ब्रिटिश राजसभाऊ प्रिन्स अँड्र्यू, ट्रम्पचे माजी सल्लागार स्टीव्ह बॅनन, हॉवर्ड विद्यापीठाचे माजी अध्यक्ष लॅरी समर्स, चित्रपट निर्माते वुडी ॲलन, उद्योजक रिचर्ड ब्रॅन्स्टन, प्रसिद्ध वकील ॲलन डेरशोविट्स, एप्स्टाईन प्रकरणाची कहाणी जाणून घ्यायची झाल्यास हे सर्व प्रकरण 2005 मध्ये सुरू झालेलं आहे, जेव्हा फ्लोरिडामधील एका 14 वर्षाच्या मुलीच्या आईनं पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली, ज्यात तिनं आरोप केला होता की तिच्या मुलीला मसाज करण्याचा आमिष दाखवून एप्स्टाईनच्या आलिशान घरात नेण्यात आलं होतं। मात्र ती आल्यावर तिला लैंगिक संबंध ठेवण्यासाठी दबाव आणण्यात आला। जेव्हा ती घरी परतली आणि तिच्या पालकांना सांगितलं तेव्हा त्यांनी ताबडतोब पोलीस तक्रार दाखल केली। जेफ्री एप्स्टाईन विरुद्ध ही पहिली अधिकृत तक्रार होती। पोलीस तपासादरम्यान असं दिसून आलेलं आहे की ही एक वेगळी घटना नव्हती। हळूहळू एप्स्टाईनच्या असेच आरोप करणाऱ्या सुमारे 50 अल्पवयीन मुलींची ओळख पटली। नंतर पोलिसांनी हे प्रकरण गांभीर्यानं घेतलं आणि अनेक महिने तपास केला। एप्स्टाईन विरुद्धच्या गुन्हेगारी चौकशी सुरू झाली। सुरुवातीच्या चौकशीनंतरही एप्स्टाईनला तुरुंगामध्ये जास्त काळ शिक्षा झाली नाही आणि त्याचा प्रभाव इतका होता की 2008 मध्ये त्याला फक्त 13 महिन्यांची शिक्षा झाली। त्यानंतर 6 जुलै 2019 रोजी एप्स्टाईनला गंभीर लैंगिक तस्करीच्या आरोपांखाली न्यूयॉर्कमध्ये पुन्हा अटक करण्यात आली। 23 जुलै रोजी तो त्याच्या कोठडीमध्ये बेशुद्धावस्थेमध्ये आढळून आला आणि त्याच्या मानेवरती जखमा होत्या। कुणीतरी त्याला मारण्याचा प्रयत्न केला असावा असं मानलं जात होतं। दरम्यान आता इतक्या वर्षांनंतर जेफ्री एप्स्टाईनशी संबंधित जुने सरकारी रेकॉर्ड जाहीर होण्याची अपेक्षा असल्यानं आता कुणाकुणाची नावं समोर येतात याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागून आहे। AI चॅट बॉट लॉन्च झाल्यापासून चॅट जीपीटीच्या सक्रिय युजर्समध्ये वाढ झालेली आहे। ओपन AI, त्यानंतर ड्यूक युनिव्हर्सिटी आणि हॉवर्ड युनिव्हर्सिटीच्या नॅशनल ब्युरो ऑफ इकॉनॉमिक रिसर्च NBER नुसार जुलैमध्ये चॅट जीपीटीचे मासिक युजर्स 700 दशलक्ष होते, जे जगातील प्रौढ लोकसंख्येच्या जवळपास 10% आहेत। हे युजर्स आपल्या रोजच्याच असलेल्या कामांसाठी पूर्णपणे चॅट जीपीटीवरती अवलंबून आहेत। एकंदरीत चॅट जीपीटीचा वापर वाढलेला आहे। त्या स्वतःच्या भावना आणि विचार व्यक्त करण्यासाठी 4% चॅट जीपीटीचा यूज करताना दिसतात। 6% हे मजकूर, ग्राफिक्स, ऑडिओ, व्हिडिओ आणि निमेशन सारख्या माध्यमांसाठी वापर करत असल्याचं दिसतंय। 7% हे तंत्रज्ञानाशी संबंधित कामांसाठी त्याचा वापर करतात, तर 21% युजर्स हे माहिती मिळवण्यासाठी त्याचा वापर करतात। 28% हे व्यावहारिक आणि प्रत्यक्ष मार्गदर्शनासाठी त्याचा वापर करत असल्याचं दिसून आलं। 28% हे लिखाण आणि साहित्य कलेसाठी चॅट जीपीटीचा वापर करतात।
तर या होत्या संपूर्ण दिवसभरातील राज्य, देश आणि विदेशातील महत्त्वाच्या घडामोडी. तर या बातमीपत्रा म्हणजे आजच्या न्यूज प्लॅनेटमध्ये वेळ झाली येथेच थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी पाहायला विसरू नका लोकशाही मराठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.